तातडीने तुम्ही प्रवेशद्वाराची परवानगी द्या म्हणून। मुख्य मागणी काय आहे आंदोलकांची? सध्या यांची मुख्य मागणी की गावामध्ये जे प्रणय, तुम्ही सुरक्षित ठिकाणी आहात ना? सध्या अश्रुधुराचे कांड्या फोडलेल्या आहे थोडं। ठीक आहे, तुमच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करू। तुम्ही सुरक्षित ठिकाणी पोहोचा तिथून। आपण प्रेक्षकांना दृश्य दाखवतोय की अत्यंत परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे। आंदोलक आक्रमक झालेले आहेत, पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, थांबवण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांची कुमक काहीशी अपुरी पडतीये, पाण्याचे फवारे सोडले जात आहेत। पोलिसांनी या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलाय, पण गेट तोडून हे सगळे आंदोलनकर्ते आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत। महिलांचा देखील यामध्ये सहभाग दिसून येतोय। पोलीस, महिला कर्मचारी या सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, पण आंदोलनकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीयेत। मोठ्या प्रमाणावर इकडे दगडफेक सुरू झालेली आहे। पांढरी खानमपूर येथील हजारो बौद्ध समाजाचे लोक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देत होते। बांधकामाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती। अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार लावण्यावरून दोन गट आमनेसामने आल्यानं मोठा वाद निर्माण झालेला होता। अमरावतीमधला कमानीचा वाद सध्या पेटलेला आहे। आपण दृश्य पाहतोय की आंदोलनकर्ते प्रचंड आक्रमक झालेत, दगडफेक केली जाते, त्यांना थांबवण्यासाठी, त्यांना अडवण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा फवाऱ्याचा वापर केला जातोय, पण त्यालाही हे आंदोलनकर्ते जुमानत नाहीयेत। आपल्या मागणीसाठी त्यांनी ठिय्या दिलेला होता, पण चर्चेची सुरुवातच झाली नाही, चर्चाच झाली नाही, काही तोडगा निघाला नाही आणि अखेर संतापून या सगळ्यांनी दगडफेक करायला सुरुवात केली। पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, पण परिस्थिती काहीशी चिघळताना आपल्याला दिसतेय। मोठ्या प्रमाणावर दगडफेक होतीये, पोलीस कर्मचारी यांची धावपळ होताना दिसतेय सध्या, कारण का हे आंदोलनकर्ते ताब्यात येत नाहीयेत, आटोक्यात येत नाहीयेत। रजत वशिष्ठ आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, प्रज्ञा, गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद सुरू आहे आणि पांढरी खानमपूर जो गाव आहे तिथे कमानीचा जो वाद होता, खरं पाहिलं तर हे जे ग्रामस्थ आहेत ते मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते, मात्र दर्यापूरमध्ये यांची प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली होती। त्याच्यानंतर गेल्या 3 दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हा सगळं ठिय्या आंदोलन सुरू होतं आणि आज दुपारपासून हा जो आंदोलन जो आहे तो आक्रमक झालेला आहे। सुरुवातीला गेट ओलांडून आणि जी रेलिंग आहे त्याच्यावरून चढून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न जो आहे तो आंदोलकांनी केलेला होता आणि परिस्थिती चिघळली आणि हाताबाहेर गेली आणि आता त्याच्यानंतर दगडफेक आणि अशा पद्धतीची परिस्थिती जी निर्माण झालेली आहे। प्रशासन आणि पोलिसांकडून जे प्रयत्न आहे ते केले जात आहेत, मात्र सध्या तरी परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आलेली आहे असं दिसत नाहीये आणि पोलीस जे आहे ते शर्थीचे प्रयत्न करून परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दगडफेक जी आहे ती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केली जात आहे। रजत, कमानीच्या प्रश्नावरती तोडगा काढायला प्रशासनाला 3 दिवस का लागले? म्हणजे इतकी परिस्थिती का ओढवली की दगडफेक करण्याची वेळ आली? मुळात या ठिकाणी या गावामध्ये 2 वैचारिक गट पडलेले होते। एका बाजूला निर्णय असा झालेला होता की त्या ठिकाणी कमान उभारायची आहे, दार उभारायचं आहे आणि दुसऱ्या गटाने त्या ठिकाणी गावाचा एकसंघ निर्णय होण्याच्या पूर्वी त्या ठिकाणी कमान उभारलेली होती आणि त्याच्यानंतर त्या कमानीला नाव देण्यावरून दोन्ही गटांमधला जो आहे तो वाद विकोपाला गेलेला होता। गेल्या अनेक दिवसांपासून हा जो वाद आहे तो प्रशासनाच्या दारावर सुरू होता, प्रशासनिक अधिकाऱ्यांसमोर सुरू होता, मात्र 4-5 दिवसापूर्वी जेव्हा हे ग्रामस्थ आहे ते गावातून पहिले सुरुवातीला ते अमरावतीच्या दिशेने येत आहेत अशी माहिती मिळाली होती आणि त्याच्यानंतर या गावातील लोकांनी थेट मंत्रालयापर्यंत पायी जाण्याचा निर्णय घेतलेला होता। अमरावतीवरून थेट मंत्रालयापर्यंत गावकरी पायी जातील याच्यानंतर प्रशासनिक अधिकारी जे आहे ते जागे झाले होते आणि दर्यापूरमध्ये जाऊन या ग्रामस्थांची चर्चा जी आहे ती अधिकाऱ्यांनी केलेली होती आणि त्याच्यानंतर 3 दिवसांमध्ये आम्ही या संदर्भात तोडगा काढू अशा पद्धतीचं एक आश्वासन देण्यात आलेलं होतं, मात्र 3 दिवसानंतरही काही झालं नाही। त्यामुळे कुठेतरी आज जो रोष आहे तो एका गटाचा उफाळून आलेला आहे। मात्र जरी एका बाजूच्या गटाकडून हा जर रोष जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत असलं तरी त्या कमानी संदर्भात गावातील इतर लोकांचा एक वेगळा मत आहे। त्यामुळे प्रशासनाची कुठेतरी अडचण झालेली आहे। 2 प्रकारचे मुद्दे गावकऱ्यांकडून समोर केले जात आहे आणि नेमकं काय निर्णय घ्यावं या संदर्भात नक्कीच प्रशासनाची अडचण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे।
रजत, गेल्या 3 दिवसात चर्चेची एखादी फेरी किंवा आंदोलन मागे घ्यावं यासाठीची विनंती पण प्रशासनाकडून केली गेली नाही का? नक्कीच प्रज्ञा, जेव्हा प्रशासनिक अधिकाऱ्याने 3 दिवसांचा वेळ मागून घेतलेला होता तेव्हा त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे आणि दोन्ही गटांचं म्हणणं ऐकून काहीतरी तोडगा त्याच्या संदर्भात काढण्यात यावं अशा पद्धतीचे प्रयत्न प्रशासनिक अधिकाऱ्यांनी केले होते. मात्र ते निश्चितच आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ते पाहता आपल्याला म्हणता येईल की ते प्रयत्न जे आहे ते पुरेसे ठरलेले नाहीये आणि त्यामुळे आता सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आणणं सर्वात गरजेचं आहे. ज्या पद्धतीने हिंसा होऊ राहिलेली आहे किंवा कायदा हातात घेतला जात आहे त्याच्यानंतर परिस्थिती आटोक्यात आणणं प्रशासनासमोरचा सर्वात महत्त्वाचा प्राधान्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर मग दोन्ही गटांना बसून या संदर्भात समोपचाराने तोडगा काढण्याची गरज आहे. जी माहिती मिळते त्यानुसार आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा अमरावती दौऱ्यावरती येणार होते. शिष्टमंडळासोबत त्यांची बैठक होणार होती. तसं काही झालंय का? काही अपडेट्स त्या संदर्भात? 2 दिवसांपूर्वी जे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत ते अमरावतीमध्ये आले होते तेव्हा काही लोक त्यांना भेटले होते, शिष्टमंडळ भेटलं होतं आणि निवेदन देण्यात आलेले होते आणि तेव्हा पालकमंत्र्यांनी पण संयम ठेवण्याचा एक सल्ला दिलेला होता. मात्र प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या पातळीवर पालकमंत्र्यांनी काही निर्देश दिले होते का आणि प्रशासनाने खरोखर काही प्रयत्न केले होते का हे अद्याप समोर नाही. रजा, तुम्हाला विनंती, तुम्ही सोबत राहा. आपण पुन्हा एकदा प्रणय निर्माण यांच्याकडे जाऊयात. घटनास्थळावरून ते आपल्या सोबत आहेत. प्रणय, काय परिस्थिती आहे? नियंत्रणात आली आहे का? आलो प्रज्ञा, नियंत्रणात आलेली आहे. जे आंदोलनकारी होते ते आता इथून खूप कमी झालेले आहे. परंतु मी या दृश्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडफेक आणि हे अक्षरशः पूर्ण वाहनांचं नुकसान, मी तुम्हाला या दृश्यामध्ये दाखवू, पूर्ण दगडफेक करून पूर्ण वाहनांचं नुकसान झालं. अग्निशमन विभागाची जी गाडी आहे ती अक्षरशः पूर्ण फोडण्यात आलेली आहे. मोठे दगड या ठिकाणी फेकून आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे आणि आता पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना तिकडे बाहेर केलेलं आहे. आता जे काही इक्का दुक्कामध्ये दृश्यामध्ये बघू शकते, 1-2 आंदोलक इकडे येऊन दगडफेक करून राहिले, त्यांना आता पोलीस उत्तर देत आहे. परंतु या ठिकाणी जर बघितलं तर पूर्ण पोलिसांचं छावणीचं रूप आहे. आता पोलिसांच्या नियंत्रणात हे आयुक्त कार्यालयाचा परिसर आलेला आहे.